मतदारांनी दिलेला कौल हा पुरोगामी विचारांचा सन्मान. जयंत पाटील. मिरज पूर्व भागातील आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार समारंभ संपन्न. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी सत्ताधारी भाजपच्या विरोधात दिलेला कौल हा पुरोगामी विचारांचा सन्मान असल्याचं मत माजी मंत्री व आमदार जयंतरावजी पाटील यांनी व्यक्त केले. म्हैसाळ इथं मिरज पूर्व भागातील आघाडीच्या विजयी उमेदवारांच्या सत्कार समारंभाचं आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांनी केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मनोजबाबा शिंदे यांनी निवडणुका लागल्यानंतर म्हैसाळ जिल्हा परिषद गटाच्या सर्व जागा स्वतःकडे मागून घेतल्या. खासदार विशाल पाटलांनीही ही मनोजबाबा शिंदेंना साथ दिली, मात्र तितक्याच जिद्दीनं मोठ्या मताधिक्यानं सर्व जागा निवडून आणल्या. म्हैसाळकरांनीही मनोजबाबा शिंदेंचं नेतृत्व मानत सत्ताधारी भाजपच्या विरोधात मतदान केले. याबद्दल सर्वांचं अभिनंदन आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, आम्ही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक एकत्र लढलो, त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असल्याचं स्पष्ट झालं. जिल्ह्यात समविचारी संघटना बांधण्यासाठी जयंत पाटील यांनी वेळ द्यावा असं मत त्यांनी व्यक्त केले. खासदार विशाल पाटील म्हणाले, मनोजबाबा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली म्हैसाळ जिल्हा परिषद गटात आघाडीला चांगलं यश मिळालंय, त्यामुळे पंचायत समितीचा सभापतीही मनोजबाबा ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मनोजबाबा शिंदे म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आम्ही विकासाच्या मुद्द्यावर भर दिला. कोणावरही टीका टिप्पणी न करता जनतेला जो विकास हवाय त्यावर जास्त भर दिल्यानं यश मिळाले. भविष्यातही मतदारांनी असंच पाठीशी राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कार्यक्रमाचे स्वागत सुशांत घोरपडे यांनी केले, तर सूत्रसंचालन मुबारक सौदागर यांनी केले. यावेळी कैलाससिंह शिंदे, मनोरमा देवी शिंदे, परेश शिंदे, धनराज शिंदे, शालिवाहन शिंदे, नरसिंह संगलगे, नामदेव कोळी, मुस्ताक सौदागर, वास्कर शिंदे, प्रणव पाटील, दिनकर पाटील, बापूसो बुरसे, प्रदीप सावंत, सचिन कांबळे, महेश मोरे, सुलेमान मुजावर, स्मिता पाटील, विराज कोकणे, नंदकुमार कोल्हापुरे, महावीर देसाई, बापूसो कोगनोळे, पृथ्वीराज सावंत, सुनील चौगुले, सुनील वांडरे, किरण कांबळे, सुनील कांबळे, संदीप पाटील, हाजीसाब संदी, अवधूत पाटील, निलेश दोडमनी, भाऊसो नरगतचे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी वर्षा कांबळे, स्नेहल मोरे, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, सुप्रिया तवटे, सुनीता पाटील, सूरज मगदूम, तन्वी कमलेकर यांचा सत्कार जयंत पाटील, अजितराव घोरपडे, विशाल पाटील, मनोजबाबा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.